सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारत स्वतंत्र होऊन 78 वर्षे पूर्ण झाली आहे। या पार्श्वभूमीवर 79वा स्वातंत्र्य दिन गावातील शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँका, पतसंस्था आदी ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाले। मुख्य शासकीय सोहळा अर्थात त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सकाळी 9:05 तहसीलदार श्वेता संचित यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडले। तत्पूर्वी गावातील सर्व ठिकाणचे ध्वजारोहण आटोपण्यात आले। तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्वेता संचित यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ठीक 9:05 ध्वजारोहण केले। त्यांनी ध्वजास मानवंदना दिली। परेड संचलन पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले व त्यांच्या समवेत असलेल्या पोलीस जवानांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे, वामनराव खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, समाधान बोडके, शांताराम बागुल, राजेंद्र शिरसाट, सुयोग वाडेकर, प्रशांत बागडे, आखाडा परिषदेचे पदाधिकारी महंत शंकरानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, संजय मेढे आदी जण उपस्थित होते। निवासी नायब तहसीलदार सुनील पवार, नायब तहसीलदार नितीन मेधणे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती जानकी कारे, पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रणाली फुलुके इंगळे, अभित पवार तसेच माजी नगराध्यक्ष अलका शिरसाट, माननीय नगरसेविका त्रिवेणी तुंगार सोनवणे, मंगला आराधी कल्पना लहांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे ध्वजारोहण प्रशासक तथा गटविकास अधिकारी रविकांत सानप यांच्या हस्ते ठीक 8:15 ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी गट शिक्षण अधिकारी मोठा भाऊ चव्हाण, पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी नागपूरकर, तालुका वैद्यक अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील व पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, क्लर्क आदींसह तालुक्यातील नेते, गावातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते। तसेच त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक यांच्या हस्ते सकाळी 7:45 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले। ध्वजारोहण प्रसंगी नगर परिषदेचे माननीय नगरसेवक, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक तसेच प्रशासन अधिकारी विजय जाधव, कार्यालयातील अधीक्षक सुवर्णा डंबरे, शहर अभियंता स्वप्नील काकड, पापू अभियंता पूर्वा माळी, विजय सोनार, मोहन नांद्रे, मयूर चौधरी, अमोल दोंते आदी जण उपस्थित होते। नूतन त्र्यंबक विद्यालय येथे महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे प्राचार्य रवींद्र नवसारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण कैलास महाराज तांबे, उपमुख्याध्यापक प्रदीप हिरे, पर्यवेक्षक अनिल खेरनार, शिक्षक प्रतिनिधी नाना सोनवणे, शिक्षिका प्रतिनिधी राजश्री वाडेकर, MRPH कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद उपस्थित होते। तत्पूर्वी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। यामध्ये लेझिम पथक, स्काउट गाईड पथक, वेशभूषा केलेले विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीबाबत शपथ घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना आहिरे, प्रास्ताविक प्रदीप भारती यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली साळवे यांनी केले। तसेच शहरातील अन्य शासकीय कार्यालयात देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। याशिवाय उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात डॉक्टर रमेश पवार, त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, तालुका कृषी कार्यालय येथे गणेश बांबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग 1 व 2 येथे इंजिनियर उमाकांत कुमावत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जागर जनस्थान करिता रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।